खूप महत्वाचं आहे. दलाल मीडिया तुम्हाला हे दाखवणार नाही, तुम्हाला हे बघावं लागेल आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवावं लागेल, कारण की सामान्यांचा आवाज बनून आपल्यालाच बोलावं लागेल. मुंबईचं आझाद मैदान फडणवीसांनी त्यांच्या नावावर करून ठेवलंय बहुतेक, कारण की महाराष्ट्रातील सामान्य माणसाचा आंदोलन करण्याचा अधिकार पण सरकारने काढून घेतलाय. जालना अंबडमध्ये संचारबंदी लागू केली, त्याचं कारण म्हणजे धनगरांच्या आरक्षणाचा मोर्चा मुंबईच्या आझाद मैदानावरती जाणार होता दीपक भाऊ बोराडेंच्या नेतृत्वामध्ये. सकाळी सकाळी त्यांच्या दंडाला धरून पोलीस त्यांना उचलून घेऊन गेले आणि अटक केली. त्याचा व्हिडिओ तुम्ही बघा. किती दंडेल सय्यन, किती मोगलाई आहे. अगदी असं ओढत. पाहिलं, 21 जानेवारी 2026 ला मुंबईच्या आझाद मैदानामध्ये आम्ही आंदोलन करणार आहोत, उपोषण करणार आहोत, हे 2 महिने आधीच सांगितलंय सरकारला. बरं, आंदोलन करणं हा संविधानाने दिलेला सामान्य माणसाचा अधिकार आहे. तो अधिकार जर तुम्ही काढून घेत असाल तर तुम्हाला काय बोलावं. या महाराष्ट्रामध्ये मोगलाई चालू आहे, इथं सामान्यांचं काही घेणं देणं नाहीये. हेच फडणवीस जेव्हा निवडून यायच्या आधी, सत्तेत बसायच्या आधी म्हणले होते, पहिल्या कॅबिनेटच्या मीटिंग मध्ये धनगरांना आम्ही आरक्षण देणार. अंमलबजावणी केलीच नाही, पण आता त्याच आंदोलनकर्त्यांना दाबण्याचा प्रयत्न हे सरकार करत असेल तर हे दुर्दैवी आहे. दीपक बोराडेंच्या अटकेची मी निंदा करतो कठोर शब्दामध्ये आणि या सरकारचा जाहीर निषेध करतो. धनगर बांधवांनो, ही क्रांतीची वेळ आहे. उठा, जागे व्हा आणि लढा तुमच्या न्याय हक्कासाठी.